आज मोह्याला मला गर्दी कमी दिसते संदीप, कशामुळे मला माहित नाही खरं तर, मी लवकर आलो. बर बर ठीक आहे. आज जवळपास 6 ते 7 सभा आहेत टोटल, आणि मी माझ्या सर्व मोहवासियांना सांगू इच्छितो की गेले 15 दिवस नागपूर असेल, वर्धा असेल, सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघ, मावळ, बारामती ह्या ठिकाणचं जुगाड लावणे आणि फिरणे आणि सगळं करून पुन्हा आपल्या धाराशिवमध्ये येणे, एवढं रात्रदिवस काम चालू आहे. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी लोकांच्या अपेक्षा आहेत की एक 5 मिनिट बोलावं, 10 मिनिट बोलावं, कुणाला तरी घरी जाऊन भेटावं, आणि त्या पद्धतीची आम्ही पराकाष्ठा करतोय. आमची सर्व यंत्रणा त्या पद्धतीनं चालू आहे. आमचे तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, आमचे संपर्क प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ताकदीनं काम करायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही बघितलं असेल, संदीप माझ्याबरोबर काम करायची इच्छा तुम्हाला होती. जसं तुम्ही स्वाभिमानी आहात तसं मी स्वाभिमानी आहे. स्वाभिमान आणि अहंकार, मला वाटतं अध्यात्मामध्ये ह्याच्यामध्ये फरक आहे. मी सांप्रदायिक पंथातला माणूस आहे. स्वाभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे, पण स्वाभिमान असताना अहंकार असता कामा नये, हा फरक आहे. कारण आपण काम करत असतो. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, संसार करावा नेटका. म्हणजे फक्त संसारच करा असं म्हटलेलं नाही, संसार करत करत परमार्थही साधला पाहिजे. आणि परमार्थ करत करत नुसता परमार्थच करायचा का, विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच करत बसायचं का, त्या ठिकाणीही मोक्ष नाही. आणि नुसता संसार करत असताना त्यावेळेसही मोक्ष नाही. आणि म्हणून संसार करत असताना परमार्थही साधला पाहिजे. नेमकं परमार्थ म्हणजे काय आणि संसार म्हणजे काय, ह्याच्याही व्याख्या आपल्याला कळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. संसार करत ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो, जे कार्य पूर्ण करण्यासाठी जन्माला आलो, सगळे जगतात की. कुत्री मांजरं सुद्धा जन्माला येतात. 84 योनीच्या ह्या माध्यमातून सगळा हा विश्व चाललेला आहे. त्याच्यातली एक जात म्हणजे मानव जात, मनुष्य धर्म. आणि पारंपरिक पद्धतीनं जे कार्य आपण करत असतो ते आपण करतो. आणि त्याच्यातून परमार्थ, परमार्थ म्हणजे विठ्ठल विठ्ठल करणे नव्हे, ज्याला ह्या मानवी धर्माची गरज आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे जे जे वंचित आहेत, जे जे दुःखी आहेत, ज्याला आपली गरज आहे, आपापल्या पद्धतीनं समोरच्याच्या पद्धतीनं त्याला आपला मदतीचा हात देणं, समोरच्याचा अश्रू पुसणं म्हणजे परमार्थ. परमार्थाची माझ्या लेखी व्याख्या ही आहे. आणि संसाराची व्याख्या ही जे चालू आपण करतोय ती आहे. आणि म्हणून आपण आपलं कौटुंबिक जीवन जगत असतो, जमल त्या पद्धतीनं जनसेवा करत असतो, लोकसेवा करत असतो. आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला आपलं मत मांडणे, आपल्या इच्छा व्यक्त करणे. मग मी ह्या ठिकाणचा नेता होऊ शकतो का, मी लीडर होऊ शकतो का, मी जिल्हा परिषद लढू शकतो का, मी आमदारकी लढू शकतो का, मी खासदारकी लढू शकतो का, डेफिनेट प्रत्येकाला अधिकार आहे. आणि ते करत असताना आपल्या बुद्धीत असणारी ताकद, आपली पोटतिडीक, सर्वसामान्याप्रती, वंचिताच्या प्रती आपल्या मनात असलेली प्रेमभावना, आणि त्या ठिकाणी त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आपलं सर्वस्व देणं, ही त्यागाची भावना ज्याच्याकडं असेल त्यानंच ह्या जनसेवेमध्ये, ह्या लोकशाहीच्या संग्रामामध्ये उडी घ्यावी, ही माफक अपेक्षा मी व्यक्त करतो. मग मला जिल्हा परिषदेचा सदस्य व्हायचा आहे, मला खासदार व्हायचा आहे, मला आमदार व्हायचं आहे, हे कशासाठी व्हायचं आहे हे एकदा जनतेनं विचारणं गरजेचं आहे. कशासाठी व्हायचं आहे हे सगळं. आणि मी वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगायचं झालं, माझा राजकारणात हा ॲक्सिडेंट आहे. मला हे काही व्हायचं नव्हतं.
मी परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ह्या व्यासपीठाच्या बऱ्याच मंडळीला माहीत आहे, हे व्यासपीठ माझं नाहीये, राजकारण माझे असणं हे माझा धर्म नाहीये. मी पांडुरंगाचा भक्त, मी अध्यात्मातला माणूस, मी प्राध्यापक माणूस, मी इंजिनिअरिंगचा माणूस, 50 रुपयाच्या कॉट बेसिसवरती पुण्यात राहणारा माणूस, 700 रुपयावरती नोकरी धरलेला माणूस, ही माझी खरी ओळख आहे. आणि ती ओळख सांगताना मला लाज वाटत नाही, मला त्याचा अभिमान वाटतो, मला त्याचा अहंकार नाहीये. आणि मग हे करत असताना जनसेवा हे व्रत घेऊन जाणं, आपल्या आसपासची लोक काय पद्धतीने चालतायत, आपण कुठल्या पद्धतीने चाललोय, आपला समाज काय पद्धतीने चाललोय, जो धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो, गेले 75 वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे जी लाज आपल्याला कोणालाच वाटत नाही. आकांक्षित जिल्हा मानायचं, भाषणात आदरानं सांगायचं, भारतामध्ये माझा जिल्हा 3 नंबरचा मागासलेला आहे, हे अभिमानानं सांगतात लोक आपले. अजिबात लाज वाटत नाही हे सांगताना. मग का आकांक्षित जिल्हा राहिला, का मागासले पण राहिलं, का पाण्याची व्यवस्था आतापर्यंत झाली नाही गेल्या 75 वर्षात असं म्हणू, आजही झालेलं नाही, होते हा नंतरचा भाग आहे. मग का झाले नाही, का मोठमोठे उद्योगधंदे आले नाहीत. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा जे काय अस्तित्व ह्या धाराशिव जिल्ह्याचं सहकारामध्ये होतं, साखर कारखानदारीत असेल, दूध उत्पादनामध्ये असेल, खव्यामध्ये असेल, डीसीसी बँक असेल, त्या डीसीसी बँकेमध्ये 750 कोटीचं डिपॉझिट होतं. तुमच्या काळात ज्यावेळेस वसंतदादा मुख्यमंत्री होते त्या काळात हे वैभव होतं ह्या धाराशिव जिल्ह्याचं. मग ते वैभव रसातळाला कोणी घालवलं, ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि मग हे दूध संघ वगैरे वगैरे जे काय सर्व जे सामाजिक संस्था, सहकारातल्या संस्था आहे, त्या बंद पाडायच्या, मोडून खायच्या, सर्वसामान्यांना देशोधडीला रावायचं. जर आपण धाराशिव जिल्ह्याचा नकाशा बघितला, इथले तालुके बघितले, आणि मी सगळ्याला माहित आहे त्याच्यातलंच मी बोलतोय, तुमच्या जे पोटात आहे ते मी फक्त ओटातनं बोलतोय, तुमचीच भाषा बोलतोय, तुम्ही बोलत नाही, मी बोलून दाखवतोय, हा फरक आहे. आज आपल्या घरटी एकदोन पोरं आपली गाबडी म्हणतो मी, आमच्यासारखेच पोटासाठी आपण पुणे मुंबई ठाण्याला गेलो आहे जगायला. जर आपलं इथलं चांगलं असतं, सुजलाम सुफलाम असतं, तर तुम्हा आम्हाला कोणाच्या दारात तिकडे पडायची वेळ आली नसती. आम्ही आमचा भाग, ही मायभूमी सोडून कोणी गेला असतं का, गरज नव्हती जायची. तुम्ही आम्हाला भाग पडलं इथनं जायला, विस्थापित व्हायला, आणि त्या ठिकाणी लोकांचे पाय धरून आम्ही आमचं साम्राज्य उभा केलं. त्याही लोकांचे उपकार मानले पाहिजे आपल्याला. ज्या ठिकाणी आपली लोकरं बाळं त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणचा वतनदार, त्या ठिकाणचा जो काय रहिवासी आहे, तो आम्हाला सामावून घेतो, आपलं मानतो, आमच्या अडचणी सोडवतो, आणि आपलं म्हणून तो आमच्यात मिसळतो. हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आम्ही कोणाचे, पुणेकरांचे, ठाणेकरांचे, मुंबईकरांचे. कारण त्यांच्या माध्यमातून आपण इकडे 2 पैसे आणतो आणि आपली लेकरं बाळ जगवतो. जो का आपला खडतर प्रवास आहे तो आपण चालू केलेला आहे. आणि हे फार दिवस ह्या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही. ती बदलण्याची वेळ आली, ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि बघितलं असेल तुम्ही, पाण्याच्या राजकारणावरती 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि 1960 पासून महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यापासून पाण्याच्या वरती ह्या ठिकाणचं राजकारण चाललं. मग आपण का सहन केलं? नेते मंडळीला राजकारण करायचं असतं, दाना टाकायचा आणि कोंबडा झुजवायचा, हा जो प्रकार आहे, मग आपण का बळी पडला ह्या गोष्टीला? त्याचं कारण आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी महाराजांची सत्ता होती. जसं आपण खाली आलो ह्या ठिकाणी शेवटी रजाकार होते, आपल्याला गुलामगिरीची सवय लावली. आपल्या रक्तात जो बंडखोरी असली पाहिजे, जे मनगटात न्याट असलं पाहिजे, डोक्यात राख असली पाहिजे, त्याच्यावरती पाणी घालायचं काम ह्या रजाकाराने केलं. आणि त्याच पिढ्या आपल्या पुढच्या जन्मल्या. आणि आपल्याच लोकांनी गेले 60 वर्ष 50 वर्ष पायाखाली तुडवून स्वतःची चिलीवाळी, स्वतःच्या पुढच्या 5 पिढ्याचा उद्धार करण्याची सवय लावली. आणि आपण खाली माना घालून त्यांच्या पुढे उभा राहतो. ही आपली चूक आहे.
हे कुठंतरी स्वीकारायला शिका. बंडखोर वृत्ती तयार व्हा. हातात टिकार घेतल्याशिवाय समोरचा वाकत नाही. नेता असो नाही तर खोका असो, काही देणं घेणं नाही आपल्याला. ज्या वेळेस आपल्या घरातल्या पेटलेल्या चुलीत कोणी जर पाणी टाकत असेल, ते सहन करायचं काय कारण आहे? ते सहन करायचं काय कारण आहे? आपण मिंदे आहे का कोणाचे? आणि म्हणून उठाव झाला पाहिजे. आमच्या हक्काचं लोकशाहीमध्ये मागितलं पाहिजे. आणि तो हक्क ते मागणं मी छातीचा कोट करून तुमच्या समोर उभा आहे. तुमच्यासाठी मी लढतोय आणि ते आणणारच. त्याच्यामध्ये कुणीही दुसरी भाषा वापरू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, आपल्या हक्काचं 23.66 TMC पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे. ज्या दिवशी ह्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी लक्ष घातलं, आम्ही स्वतः आमचे सहकारी घोगरे सर यांच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल, भूमपरांडा वाशीमध्ये 16-17च्या दरम्यान दुष्काळ असताना आम्ही 550-600 किलोमीटर माझ्या मतदारसंघामध्ये नाला खोलीकरण सरळीकरण केलं. बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती बघितलं असेल. आजही त्या ठिकाणी चक्कर मारा. काय पद्धतीचं काम आहे, तुमच्याकडे पाण्याची अवस्था कशी आहे आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याची अवस्था काय. नुसतं गप्पा मारून, नुसतं गोड बोलून, मी फोन घेतो, मी फोन करतो. आज आम्ही बी जवळपास 100-125 कॉलेजेस चालवतो. युनिव्हर्सिटी बी आहे, तुम्ही बघितलं असेल, जाहिरात असते JSPM युनिव्हर्सिटी. त्या ठिकाणी आमच्या जवळपास 50 फोन घ्यायला क्लार्क आहेत. 50. आता ॲडमिशनच्या काळात कमीत कमी एका कॉलेजला 100-200, युनिव्हर्सिटीला 500-600 डेली फोन येतात. ते बी फोन घेतात. हां बोल, अमुक ॲडमिशन, लगेच जोडतं. दुसऱ्या 10 तिथं गेला, ठेवला फोन. माझा क्लार्क जे काम करतो, 20,000 रुपयेवाला, 21,000वाला EPBECचा फोन जोडून देणारा, आणि ज्याला आपण खासदारातनं दिल्लीमध्ये आपल्या आकांक्षित जिल्ह्याचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा केंद्राच्या मोठ्या योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी ज्याला आपण निवडून दिलं, तो काय सांगतो, मी फोन घेतो. मला काम दाखवणारा ज्या, मी तुला काम दाखवलं, मी अख्ख्या जिल्ह्याला तुझा हातात हात घेऊन जिल्ह्याला काम दाखवलं. तुझी लायकी नसताना ह्याच मतदारसंघानं विधानसभेच्या 2009ला निवडून दिलं, 2014ला तुला फेकून दिला. त्याला गोंजारून मी परत आणला. ह्या माझ्या सर्वसामान्याचं कुठंतरी चांगलं काम करशील म्हणून तुला हातात हात दिला. राजकीय बाप तुझा मी झालो. तुला तुझं वैभव प्राप्त करून दिलं. तुझ्या हातात खासदारकीचं सर्टिफिकेट दिलं की जेणेकरून केंद्रातल्या मोठ्या योजना आज त्या आपल्या नरेंद्रभाई मोदीच्या माध्यमातून तू आणशील. ह्या लोकांचं जीवनमान थोड्याफार प्रमाणात 5%, 10%, 20% सुखकारक होईल ही अपेक्षा ठेवली. तू लहान होता, तुला कळत नव्हता, ठीक आहे, पण त्या योजनाचं बाळकडू त्याचं पुस्तक मी स्वतः होतो. तुला माझी बी टीम दिली, ह्यांच्या माध्यमातून तू योजना आण. फक्त लेटरवरती सही कर, माझी ही टीम काम करेल, दिल्लीतल्या सगळ्या योजना आणतील. त्यावेळेस मी तुझ्या डोक्यात हवा गेली. आणि मी परवा ऐकली क्लिप, तुम्हीच पाठवलेले असतील कोणीतरी, 2019चं भाषण. ह्या माझ्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये 15,000 मुलांना नोकरी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि जर 15,000 नोकऱ्या मी जर तयार करू शकलो नाही, माझ्या मुलाबाळांना देऊ शकलो नाही, तर मी 2024ला मत मागायला येणार नाही. येती बोमराजे निंबाळकर यांचं भाषण आहे. तुम्ही ऐकलं, तुम्हीच पाठवलंय मला. 15,000 नोकऱ्या उपलब्ध करून देतो. जर नाही दिल्या तर मी 2024ला मतदान मागायला येणार नाही, हे तुम्ही बोलला. आता ह्या 2019 ते 24 मध्ये आम्हीच तुम्हाला फक्त एक नोकरी दिली खासदार म्हणून. तानाजी सावंतांनी, राणादादांचं आगमन स्टेजवरती झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. एकच नोकरी त्यांनी निर्माण केली स्वतःसाठी. साखर कारखान्याचं उदाहरण द्यायचं झालं, आणि मी बोललो की त्याला फार लागतं.
माझा बाप मारला केला, मग ठीक आहे, तो इतिहास झाला. अरे बाबा, हा तेरणा 12 वर्ष बंद पाडला, तिथलं भंगार सुद्धा विकलं. तू ज्याला भंगार विकलं त्या माणसाचं नाव काय? अनिलराव आपला सुधाकर जवळे पाटील 4 दिवसापूर्वी मला भेटले. म्हणले साहेब 1 कोटीचं मी भंगार ह्याच्याकडं विकत घेतलं. 1 कोटीचं 35 लाख रुपये ह्याला मी दिले. मी कारखान्यात गेलो, त्यानं मला सांगितलं गुपचूप जायचं, चोरून मागच्या दारातनं जायचं, पुन्हा जाशील बिशील. मी मागणं गेलो, 1 कोटीचा सौदा झाला. बघितलं तर 30-35 लाखाचंच भंगार होतं. म्हणून मी 35 लाखाचाच ह्याला पैसे दिले. आणि मग मला फोन केला, अरे बाकीचं पैसे कुठं आहेत? त्यावेळेस मी सांगितलं, अहो दादा, त्या ठिकाणी 35 लाखाचं भंगार आहे, बाकी काहीच नव्हतं. मग मी तेवढंच घेतलं आणि तुम्हाला तेवढं पैसे दिलं. येडाबेडा आहे का? तिथं कटर घेऊन जा, अजून काय तोडता येतंय? तुझ्या 1 कोटीच्या भंगाराची सगळी काय असेल ती बेरीज कर, तेवढं वजन कर आणि बाकीचा पैसा लवकर घेऊन ये. तुम्हाला मी स्वतः नसेन, 4 दिवसामध्ये अनिल खोचरेंना आमचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांना आदेशित करतोय, परत ह्या मोह्यामध्ये 2 दिवसात संदीप बरोबर येऊन त्या जवळे पाटलांची ओळख करून द्या. ते त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगतील काय झालं ते. ही वस्तुस्थिती आहे. आज तेरणा परिवार आणि तेरणा सहकारी साखर कारखाना ह्या धाराशिव जिल्ह्याचं नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न होता. तो तुम्ही बंद पाडला, राख रंगोळी केली. 36,000 सभासद, 36,000 कुटुंब मी समजतो. त्यांच्या ऊसाचा प्रश्नाचा विचार काय झालं? त्यांच्या शेतीचं काय झालं? ह्या कारखानदारीवरती अवलंबून असणाऱ्या माझ्या कामगाराचं काय झालं? ह्या कारखानदारावरती अवलंबून असणाऱ्या माझ्या व्यापाऱ्यांचं काय झालं? आखी ढोकी जे काय बाजारपेठ होती ती पार बेची राख झालेली होती. 12 वर्ष एक तप झालं ना. आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी उतरलो, कारखाना घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेस लातूरच्या गडी मालकाला जाऊन कोण भेटलं? गडीवरच्या मालकाला हेच भेटले, काळूबाळू जाऊन सांगितलं की आता ते काय खरं नाही, तुम्हाला घुसावं लागतं, नाही तर ते आमच्या नरड्यावर बसतं येऊन. झाला, प्रयत्न झाला. मी मंत्री नव्हतो त्यावेळेस, आमदारच होतो. तोही प्रयत्न झाला. DRT मध्ये गेले, DRAT मध्ये गेले, हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, NCLT सगळीकडे गेले, सगळीकडे फिरले. शेवटी परमेश्वर चरणी न्याय असतो. न्यायानं तो कारखाना 25 वर्षासाठी आपल्या ताब्यात आला. आणि जसा खरं तर हे 1.5 वर्ष ह्याच्यामध्ये गेलं, जसा ताब्यात आला 6 महिन्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तो कारखान्याचं धुराड पेटवण्यात आपण यशस्वी झालो. हे तुमच्या डोळ्यासमोरचा इतिहास आहे. आज ढोकीची बाजारपेठ मी जाता येता बघतो. पूर्वी मी लातूरला जात होतो बार्शीवरनं, त्यावेळेस बघत होतो आणि आजही बघतोय. त्या माझ्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित बघितलं की मला कुठेतरी धन्य धन्य पावल्यासारखं होतं, मला समाधान होतं. बस हेच मला त्याच्यातनं घ्यायचं आहे. आणि म्हणून मगाशी जे मी सांगितलं, संसार आणि अध्यात्म, संसार आणि परमात्मा ह्याच्यातलं जी जोड आहे ती अशी आहे. कारखाना घेतला, मी संसार केला, त्यातनं आज हजारो लोकांच्या चुली पेटल्या, त्याच्यातून साधलेला तो परमार्थ आहे. ही जोड आहे. ते मला ह्याच्यापेक्षा आणखी मला वाटतं खोलात जायची काय गरज नाही असं मला वाटतं. आज डायरेक्ट इनडायरेक्ट आज वाशीचा शिवशक्ती असेल, वाशीचा नरसिंह असेल, सोनारीचा भैरवनाथ असेल, साखर कारखाना परांड्याचा आपला, ह्या ठिकाणचा तेरणा असेल, आता हो घातलेला बोरवंटीचा जे मगाशी आठवण केली, या वर्षभरामध्ये तो येईल. बार्शीचं भगवंत कॉलेज बंद पडलं होतं ते चालू केलं. JSPMच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या. आणि आज ह्या सगळ्या साखर समूहाच्या माध्यमातून आपण कमीत कमी 15 ते 20 हजार डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा माझा परमार्थ, हा माझा परमार्थ आहे. म्हणून परमार्थ, अध्यात्म आणि संसार हे जी जोड तुकाराम महाराजांनी ही अशी सांगितलेली आहे. स्वार्थ आहे का? आहे, होतोय ना स्वार्थ. ज्या परांड्याला 1250 टनी कारखाना पहिल्यांदा नवा जुना करून उभा केला, त्या कारखान्याचं पहिलं उद्घाटन
राणादादांना कितपत माहीत आहे मला माहीत नाही, ह्या त्यावेळचे खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते झाला. मला वाटतं शुभ हाताने झाला असावा, कारण आज त्या 2008ला उद्घाटन केलेल्या 1250 टनी जुन्या नव्या मशिनरी वापरून एका कारखान्याचे आज भैरवनाथ उद्योग समूह महाराष्ट्रामध्ये 9 साखर कारखाने चालवतो. किती? 9 साखर कारखाने चालवतो. म्हणजे ज्या हेतून ते आले, ज्या हेतूने त्या ठिकाणी मोडी टाकली गेली, मला वाटतं त्याच्यात सुद्धा त्याचं यश दडलेलं आहे. आणि म्हणून आज जर कोणी नाही ते तेरणा तिथं भूत आहेत, अहो ते मोठं भूत काढून टाकलं ना आपण, आता तुम्ही नका चिंता करू, ते भूत बी तिथं येणार नाही, त्या भूताची नजरही त्या ठिकाणी लागणार नाही, आणि ते भूत आपण आपल्या जिल्ह्यातनं कायमचं विस्थापित करू, हे तुम्हाला आज मी वचन द्यायला ह्या ठिकाणी आलेलो आहे. कारण आपल्याला विकास हवाय. आपली घरटी 2-2 पोरं आपल्या मायभूमीपासून आपल्याला तिकडं जगायला पोटावरती ठेवायचे नाहीत, ते आपल्याला माघारी आणायचं आहे. आणि म्हणून 7 टीएमसी पाणी तुम्ही बघितलं असेल, जेऊर बोगद्यातनं मिरगव्हाणापासून लिफ्ट करून ते पाणी आपल्या कोळगावमध्ये येणार आहे. आणि बंद नलिकेतनं ते पाणी आपलं भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी एवढ्या तालुक्याला ते 7 टीएमसी पाणी आपलं येणार आहे. त्याची प्रायोरिटी बदल्याचं काम ह्या तानाजी सावंतनं केलं. आणि जसं सत्तांतर झालं, सत्तांतर झाल्याबरोबर आपले मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री हे दोघच मंत्री होते, देवेंद्र फडणवीस, पहिल्याच कॅबिनेटमध्ये जवळपास 16,500 कोटीचं बजेट आपल्या बोगद्यावरती टाकलं. आज 90% काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते व्हिडिओ क्लिप मी स्वतः त्या बोगद्यात उतरून आलेलो आहे, ते तुम्हाला पाहायला मी पाठवून देतो. पाण्याचा प्रश्न गेले आता येत्या 6 महिने, फार उशीर झाला, वर्षभरात संपेल. सुजलाम सुफलामचा 1 टप्पा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. राहिला दुसरा विषय, मोठमोठे प्रोजेक्ट आणि ते, आणि मला जे आणखी बोलायचं आहे तो डीसीसी बँक. जो चोर खासदार भंगार विक्या आणि भंगार चोर, ह्या भंगार चोरांना डीसीसी बँकेमध्ये परत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कुठली दिशाभूल? त्या नागपूर बँकेचा आमचा काय संबंध नाही. नागपूर डीसीसी, धाराशिव डीसीसीचं, त्यांनी धाराशिव डीसीसीचे पैसे त्याच बँकेत होते नागपूरला, आणि हायकोर्टाचा निकाल लागला आणि त्याच्यातनं डीसीसी उस्मानाबाद ह्याला क्लीन चिट मिळालेली आहे. अरे किती खोटं बोलतो राजा, अजून मी खोटच. अरे तुझे बाप म्हणून आम्ही इथं बसलोय ना, आम्ही डिग्री मिळवल्या, PhD मिळवली, ही घासून मिळवलेली आहे. तुझ्यासारखा 10वी-12वीचा विद्यार्थी म्हणून राहिलेला नाही आम्ही. हा फरक आहे तुझ्यात आणि आमच्यात. दादा इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट, तानाजी सावंत 1986चा इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट, साखरेवरती मी PhD केलेले आहे, मी रिसर्चर आहे. आजचा उमेदवार जो उभा आहे, आमची ताई सौ अर्चना पाटील, ही स्वतः इंजिनियर आहे. तो कुणाला फसवतो, कुणाला डोकं लावतो, त्याची लाज बी वाटत नाही ह्याला. इतका निर्लज्ज माणूस ह्या महाराष्ट्राच्या पाठीवरती मी पहिल्यांदा बघतोय, त्याचा अनुभवतोय मी. आणि म्हणून मला आमचे सहकारी म्हणतात, आता कालच्या सभेत विभागाच्या सुधीरांनाच्या आमचे अनिल बोलले, तानाजीराव तुमचं एक सांगतो म्हणले साहेब, तुमचं मीठ चालणे. आता कुणाचं मीठ आणू मला हेच कळेना. मी इतक्या लोकांना माझं मीठ चारलं, इतक्या लोकांना एवढ्या उंचीवरनं त्याची उंची आकाशा इतकी केली, आणि ते माझ्या डोक्यावरती काय म्हणायचं ते केलं. आता मी काय करू शकतो त्याला? आता अनिलराव तुम्हीच सांगा, मीठ बदलायचं म्हणजे काय करायचं? चला जाऊ टाटाकडं. हे सगळी मीठ आपली आणली ठरली, त्याला इलाज नाही. आणि म्हणून डीसीसी बँकेच्या बाबतीत तो विषय मागं पडेल. नागपूर डीसीसी बँकेनं धाराशिव डीसीसी बँकेमध्ये 30 कोटीचं डिपॉझिट ठेवलं होतं, बरोबर? ते 30 कोटीचं डिपॉझिट, ह्याचे जे पितामह म्हणतो मी, त्याला बाप म्हणलं की राग येतो, हे जे पितामह म्हणू आपण, पिताश्री म्हणू, बरोबर आहे? ह्याने ते पैसे उचलले, होम ट्रेड शेअरमध्ये गुंतवले. ते पैसे बुडाले का बुडवले ते माहीत नाही. आज डीसीसी धाराशिव ही
DCC नागपूरला त्या 30 कोटीचे आज 90 कोटी देणं लागतं. हे रेकॉर्डवरती आहे, चेक करून बघा. किती? 30 कोटीचे 90 कोटी देणं लागतं. म्हणजे हे पितामह राजे ह्याने बँक बुडवली. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे 2-2, 5-5 हजाराच्या फिक्स डिपॉझिट आजही त्याला मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मग त्या भडव्याला लाज नाही वाटत? आज माझा म्हातारा कोतारा तिथं काठी टेकत जातो, 5 हजाराची पावती घेऊन जातो. 20 वर्षापूर्वी माझ्या बाबानं माझ्या पोराने ठेवले, मला पैसे द्या. त्या बँकेतनं पुन्हा उलट तपासणी मागून येतो, कारण बँकेत पैसे द्यायला नाहीत, बँक रसातळाला गेलेले. हे कुणाचं कर्तृत्व? तुझं आणि तुझ्या बापाचं. आणि म्हणून ही जी खादरावळ आहे, ही शेण खाणारी अवलाद आहे, ही आपल्याला येत्या 7 तारखेला नेस्तनाबूत करायचं आहे. हे तुमच्या माध्यमातून करायचं आहे, हे ठासून सांगतो. आणि त्यानंतर येणारा विकास, येणारा पर्वकाळ चांगला असेल अध्यात्मातला माणूस म्हणून सांगतो. कारण जनतेची सेवा करण्यासाठी सुद्धा एक व्हिजन लागतं, एक ताकद लागते, एक दानत लागते. 2019ला माझ्या तालुका प्रमुख जावळे प्रचंड मेहनत केली. जुना आमचा शिवसैनिक रात्र दिवस पळाला. अचानक अटॅक आला, त्रास झाला, 2-3 दिवस ICU मध्ये राहिला, वारला. त्या कालावधीमध्ये ह्या माजी खासदाराला त्यानं 4 वेळा फोन केले. त्याच्या कुटुंबानं असा तो ॲडमिट आहे, जरा मदत करा, काहीतरी करा. ह्या गाड्यानं फोन स्विच ऑफ करून ठेवला. दुर्दैवानं त्याच्यात अंत झाला. जसं मला हे कळलं तसं मी तडक पुण्यावरनं निघालो. डायरेक्ट आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याच्या कुटुंबाला आधार दिला, 10 लाखाची मदत केली आणि स्पष्ट सांगितलं, तुझ्या डोक्यावरती पोराच्या आणि तिची मुलगी दोघांनाही सांगितलं, कुठलंही कर्ज, कुठलाही सावकार काही असल, हा माझा नंबर, त्याला सांगायचा ह्या माणसाला भेट, हे सगळं तुझं देणं तिकडनं देईल. आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाला BIT कॉलेजवरतीमध्ये परमनंट नोकरी देऊन टाकली. ते संसार आज सुखानं मी तो सुरू केला, चालवतोय. आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 40 लोकांनी जे बलिदान दिलं, त्याच्यातली जवळपास 70% कुटुंब ह्या तानाजी सावंतनं दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्या मुलाबाळाच्या खर्चासहित घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आत्ता नवीन ज्यावेळेस आम्हाला OBC मध्ये घेऊन सुरू झालं, त्यामध्ये जवळपास माझ्या उद्योग समूहानं 2 कोटीचं वाटप, माझ्या जे बलिदान माझ्या मराठी बांधवाने दिलं, माझ्या मराठा बांधवाने दिलं, त्यांच्यासाठी. हे काय खारीचा वाटा आहे? आरक्षणासाठी आम्ही झगडतोय, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, पण ते अंतिम सत्य नाही. जे वास्तव आहे त्या वास्तवाला सामोर घेऊन उराशी बाळगून पुढं रस्त्याचं हे करायचं असतं, संक्रमण करायचं असतं आणि येणाऱ्या संकटाला सामोरं जायचं असतं. हे आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून सत्ता असेल, संपत्ती असेल, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सत्ता संपत्तीच्या अधीन राहून माझं दाखवू नका, कारण प्रत्येकाचा लेखाजोखा त्या ठिकाणी आहे. आपण फक्त माध्यम असतो, करता करविता तो असतो. तुमचं संचित कर्म आणि चालू कर्म ह्याची फळं आपल्याला घ्यायची असतात. काळ आज हे दाखवतो, सत्ता हे ताम्रपट नाही, आमदार खासदार हे ताम्रपट नाही, ही पदं आहेत. आणि ती पदनिर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेचं अश्रू पुसण्यासाठी केलेले आहेत. मला वाटतं हे बाळकडूच नेते सध्याचे हे विसरलेले आहेत आणि कुठंतरी हे आपल्याला उद्या येणाऱ्या 7 तारखेच्या माध्यमातून दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला कळकळीचं आणि नम्र आवाहन करतो, येत्या 7 तारखेला येत्या 7 तारखेला आमच्या भगिनी सौ अर्चना पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे महायुतीतलं. त्या घड्याळाच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं एवढं आव्हान करतो. आणि 4 जूनला ज्या वेळेस मतपेट्या उघडल्या जातील, धाराशिवकरांना त्या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी आणि जल्लोष साजरा करण्यासाठी परत आपण एकत्र येऊया, हे तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो. आता संदीपनं जो प्रश्न सांगितला, त्याला वाटत होतं की ह्या बोलण्याच्या ओघात साहेब बरोबर विसरतं काय की दवाखाना, जनावराचा दवाखाना. पण संदीप, मला एक अगोदर सिरियसली सांगतो, ह्या
कळंब आणि धाराशिव हे आसपास जी 2 जनावरं जी फिरतायत, जी 2 जनावरं आहेत, ह्याचा पहिला बंदोबस्त करा. मी गाड्या घोड्या पाठवून देतो अगोदर. ह्याला इंजेक्शन द्या. आपण डांबतो, काय करायचं तुम्हाला माहित आहे. आपण बैलाला काय करतो, बरोबर आहे. पण पुन्हा संदीप म्हणेल हे करायचं, पण माझ्याकडे दवाखाना कुठं आहे, बरोबर आहे. मग सध्या टेम्पररी हा धाराशिवला पाठवा किंवा आमच्या वरती भूमकड पाठवा. त्यांचा इलाज आपण करू टेम्पररी. 7 तारखेला तुम्हाला इलाज करायचा आहे. 4 जूनला आचारसंहिता संपते आणि 4 जून नंतर 15 ऑगस्टच्या अगोदर डोक्यात ठेवा. 4 जून नंतर 15 ऑगस्टच्या अगोदर आपल्याला जनावराचा व्हेटरनरी दवाखाना हे आपल्या मोह्यामध्ये झालेला दिसेल, हे तुम्हाला वचन देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.